क्रियाशील पेन्शनर्स असोसिएशन खामगाव या संस्थेची वार्षिक सभा 22 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 1 वाजता सूरज देवी महिला महाविद्यालय खामगावच्या सभागृहात संपन्न झाली। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तुकाराम अर्जुन निखाडे हे होते। प्रमुख पाहुणे बबनराव इटे, गिरामण ब्राह्मणे, शंकर वानखडे तसेच सत्कारमूर्ती ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद फारूक मंचावर विराजमान होते। या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलित करण्यात आले। त्यानंतर ज्ञात अज्ञात दिवंगत आजीव सभासदांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली। या प्रसंगी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पहार व शाल देऊन सत्कार करण्यात आला। त्यानंतर सुरेश खर्चे यांनी प्रास्ताविक मांडले। नंतर यावर्षी 2024 साली सत्कारमूर्ती पत्रकार मोहम्मद फारूक यांना यावर्षी सुमारे 7 संस्थांनी त्यांचा गौरव केला आहे। त्यात महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2024 औरंगाबाद, समाजरत्न पुरस्कार 2024 पुणे, वर्ल्ड शायनिंग अवॉर्ड 2024, राष्ट्रीय सेवा सन्मान पुरस्कार 2024, इंटरनॅशनल अचीवर्स अवॉर्ड 2024, ग्लोबल प्रेस्टिजियस पुरस्कार 2024, राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश सन्मानपत्र 2024 यांचा समावेश आहे। त्यांच्या या सत्काराबद्दल क्रियाशील पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने शाल मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला। त्यानंतर 90 वर्ष व 75 वर्ष पूर्ण केलेल्या 25 सभासदांचे शाल गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। यामध्ये रामदास मसने, गजानंद कानुनगो, डॉक्टर बढे, कमर अहमद खान, अशोक मुळे, मेश्राम या सभासदांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला। या प्रसंगी मेश्राम यांनी संस्थेला 1000 रुपये तसेच वयाचे 75 वर्ष पूर्ण झाल्यावर अशोक मुळे यांनी 7500 रुपये देणगी दिली। त्यानंतर मंचावर विराजमान मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। आपल्या अध्यक्षीय भाषणात निखाडे यांनी सांगितले की संस्थेच्या वतीने पेन्शनर्स असोसिएशनचे सभासदांचे अडकलेले काम पूर्ण करण्यात आले आहे। सध्या अंदाजे 1000 आजीव सभासद आहे। या सभेला मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते। संचालन सुरेश खर्चे यांनी तर आभार प्रदर्शन रवींद्र खर्चे यांनी व्यक्त केले। सभेला यशस्वीतेसाठी तुकाराम निखाडे, शंकर वानखडे, बाबूराव धोरण, रवींद्र खर्चे, चंद्रकांत निंबोडकर, कळमकर इत्यादींनी परिश्रम घेतले। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।